बघा, एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना, ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा. मारणं, मुर्दा, बरं का, हत्या, हे आयुष्यभर. आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील, हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं राजकीय दृष्ट्या सगळ्याच बाबतीत. त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरते म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात. नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल, पण या लोकांना हा शब्द योग्य आहे. सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. मिस्टर शिंदे, आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय, यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला. तुम्ही मेलेलेच आहात ना. आणि तुमच्या तोंडी ही भाषा, ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे, त्याला एक शोभणारी भाषा. कोण मेलंय आणि कोण जिवंत आहे ते येणारा काळ ठेवू. लोकसभेत तुम्ही मेला होता, विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात, आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते. पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी, त्याची नोंद आम्ही केलेली आहे. कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे. आणि याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जातं. अरे हे तुम्हाला पण, अरे बाबा, तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला खान असतो या ठाण्याचा, संबंध काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीयेत? तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात? आमचं आम्ही बघू रे बाबा. तू बघ, तुझी फडणवीसाने काय अवस्था केली आहे. पाय पुसणं गेलाय तुमचं, पोतेरं गेलाय आणि मातेरही होईल तुमचं. मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती. रात्री झोप लागत नाही या लोकांना, तळमळत असतात. करवटे बदलते राहायचे, चिंतेमुळे आमचं काय होईल. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भाषणात राज ठाकरेंना साथ घातलेली आहे, सकारात्मक प्रतिसाद. आणि काल असं म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल. बघा, उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही.